जुने वाडे ते मध्ये ओपन असतात. तर मधला जो पिवळ्या रंगाचे 9 ढीग मांडलेले आहेत त्याला चौक असं म्हणतात. तो ओपन असतो वरपासून खालपर्यंत, ऊन पडण्याकरता, वारा येण्याकरता, घरामध्ये वाळवणा करता, ह्या गोष्टींकरता त्या जागेचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर त्या चौकाच्या चारही बाजूंना लाल तांदळाचे 3-3 ढीग दिसत आहेत. ते काय आहे तर ती त्या बाजूची ओसरी. त्या ओसरीमध्ये मग झोपाळा टांगण्यापासून इतर सर्व गप्पा गोष्टी करण्यापर्यंत सर्व कार्य केली जायची. त्याच्यानंतर त्या ओसरीच्या चारही कोपऱ्यांना काळ्या तांदळाचे ढीग दिसत आहेत. ते काय आहे तर ते त्या बाजूच्या पाण्याची व्यवस्था असायची. त्याच्यानंतर चारही दिशेंना 10-10 तांदळाचे हिरव्या तांदळाचे ढीग दिसतात. ते काय आहे तर ते त्या बाजूचे रूम्स असायचे, खोल्या. मग त्याकरता घरातल्या लोकांना वापरण्याची खोली वेगळी, आलेल्या पाहुण्यांना वापरण्याची खोली वेगळी, स्वयंपाकाकरता खोली वेगळी, स्वयंपाकाचं साहित्य ठेवण्याकरता वेगळी आणि जेवायला बसण्याकरता खोली वेगळी, अशा प्रकारच्या खोल्या असायच्या. आणि त्या किती पाहिजे तर शास्त्र सांगतं एका घराला 40 खोल्या पाहिजेत कमीत कमी. आजच्या परिस्थितीत आपण ते सगळं करू शकणार नाही, म्हणून आपण हे वास्तुमंडल आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि त्यावरती देवतांना स्थापन करून आपण त्यांना प्रार्थना करणार आहोत की मी माझ्या परिस्थितीप्रमाणे ज्या पद्धतीचं घर बांधलेलं आहे त्या घरामध्ये तुम्ही त्या स्थानावरती जा आणि तुमच्या शुभाशीर्वाद आम्हाला द्या, अशा प्रकारची प्रार्थना आपण त्या देवतांना करणार आहोत. त्यानंतर त्या घराला 3 प्रकारचे कंपाऊंड सांगितलेले आहेत. सत्व, रज, तम. सत्व म्हणजे पांढरं, रज म्हणजे लाल, तम म्हणजे काळ, अशा 3ही प्रकारच्या तांदळाच्या 3ही प्रकारच्या तांदळाच्या तुम्हाला लाईन दिसतील चारही दिशेला. त्या पद्धतीचे तिकडचे कंपाऊंड होते. तर अशा पद्धतीने आपल्याला घराची स्थापना करायची. तर पहिल्यांदा त्या सोन्याच्या नांगराने ती जमीन नांगरायची. तर गुरुजी नांगरता आहेत. अक्षय गुरु बोला. शांता. ओम शांताय नमः. रेखां साधयामि. रेखां साधयामि. शांताय नमः. रेखां साधयामि. 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 ओम दक्षिणारंभाः हिरण्याय नमः. रेखां साधयामि. रेखां साधयामि. रेखां साधयामि. भूत्यै नमः. रेखां साधयामि. विमलाय नमः. रेखां साधयामि. विजयाय नमः. रेखां साधयामि. जयाय नमः. रेखां साधयामि. रेखां साधयामि. सुखाय नमः. रेखां साधयामि. विडाय नमः. रेखां साधयामि. भवतु महागजन्त सावृता प्रमारिकया दत्तदेव्याः रेखां वन्दामि.